नमस्कार मंडळी, एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. एका पातेल्यामध्ये मी एक पेला भरून पोहे घेतलेत. पोहे मी धुवून घेतले आहेत. एक पेलाभर पोहे धुवून घेतलेत मी. त्याच्यामध्ये साधारण एक पेला रवा घालायचा. त्याच्यामध्ये मी अर्धा पेला दही घालते आणि अर्धा पेला पाणी घालायचं आपल्याला. आणि आता अर्धा पेला पाणी घालायचं आपल्याला आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि 15 मिनटं तसंच झाकून ठेवायचं आहे आपल्याला. हे मिश्रण मी मिक्स केलं आहे. आता हे 15 मिनटं झाकून ठेवायचं आपल्याला. हे मिश्रण आता आपण ग्राइंड करून घ्यायचं मिक्सरला. हे बॅटर तयार झालं आहे. याच्यामध्ये आपण धना जिरा पावडर टाकूया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. एक मिरची टाकले मी आणि थोडंसं गाजर टाकलं मी. तुमच्याकडे ज्या पण भाज्या असतील, तुम्हाला आवडत असतील ते टाका तुम्ही याच्यामध्ये. थोडीशी हळद टाकली आहे मी. आता हे मिक्स करायचं आणि ह्याचे डोसे बनवायचे. आणि ह्याच्यात स्वादानुसार मीठ पण टाकायचं आहे आपल्याला. ते मी टाकते आता. या बॅटरमध्ये थोडंसं आपण गव्हाचं पीठ नाही तर थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं. त्याच्यामुळे हे व्यवस्थित असं येतं. हे बघा. आता आपण पुदिन्याची चटणी करूया. पुदिन्याची पानं मी स्वच्छ धुवून घेतली आहेत. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया. पुदिना आणि कोथिंबीरीची चटणी. मी एक तिखट मिरची टाकली आहे. छोटी आहे मिरची, खूप तिखट आहे म्हणून एकच टाकली आहे. त्याच्यामध्ये आपण हे टाकायचे, चण्याची डाळ. थोडंसं जिरं टाकते मी त्याच्यात आणि चवीपुरतं मीठ टाकते मी. आता हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. आपली चटणी तयार झालेली आहे. चटणीमध्ये थोडंसं लिंबू रस आणि थोडीशी साखर टाकली तर खूप छान लागते. तशी पण ती छानच लागते, तुम्हाला आवडत असेल तर. आज आपण बनवलं आहे पोहे आणि रव्यात आणि दह्याचं मिळून एक मस्तपैकी एकदम सॉफ्ट लुसलुशीत अशा नाश्ता सकाळचा. आणि ही पुदिन्याची आणि कोथिंबीरची चटणी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंट करा.